आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. तुम्ही झोपला नाही साईनाथ? कसं झोपू शकतो म्हाळसापती? माझ्या भक्ताने आपली भक्ती आणि स्वतःला पणाला लावले आहे. त्याने ईश्वराच्या अस्तित्वाला आव्हान दिले आहे. हा कसा भक्त आहे तुमचा जो ईश्वराला आव्हान देतो? माझी ही भक्त महान आहे म्हाळसापती. तिच्यासाठी तिचा पती परमेश्वर आहे. आपल्या पतीचे रक्षण करायला तिने देवालाच निर्देश केला आहे. म्हाळसापती, आता भक्तीचे महात्म्य आणि महिमा पूर्ण जगाला माहिती होईल. एका पतिव्रता नारीच्या शक्तीचा परिचय सगळ्यांना होईल. सबका मालिक एक. खूप वेळ झाला द्वारकानाथ. आतापर्यंत तर फौजदार साहेब यायला हवे होते. वैद्यबुवा कोणीच येत नाहीये. अरे मूर्खांनो, तिथेच उभे राहा आणि बघत राहा, समजलं? दमला आहात का? पाय मोडले आहेत का तुमचे? काय पाहताय दगडू धोंडू? साई बाबा, राम राम. फौजदार साहेबांची वाट पाहताय द्वारकानाथजी? द्वारकानाथजी, कायद्याशी सारखे सारखे खेळू नका. कदाचित फौजदार साहेब येतील आणि तुम्ही संकटात पडाल. भलं होण्याची इच्छा असेल द्वारकानाथजी तर देवाच्या कृपा प्राप्तीलाच आयुष्याचं ध्येय बनवा. फौजदाराचं नाही, भगवंताचं ध्यान करा. तुमचं कल्याण होईल. संकेत समजणाऱ्याला देवाचा एकच संकेत पुरेसा असतो. तुम्ही साईबाबांसाठी समन्स पाठवलं, ते जळलं. वॉरंट पाठवलं, ते पण जळलं. बरं तुमच्या इन्स्पेक्टरला शिपायाच्या खिशात आग लागलेली दिसली, तरी पण तुम्ही... अरे सगळं बकवास आहे. बीडी सिगरेट पिताना वॉरंटचा कागद जळला असेल आणि त्या शिपायाच्या खिशात आग. अरे काही आग बिग नाही पाहिले इन्स्पेक्टरने. चुकून वॉरंट जळल्यावर त्याने ही गोष्ट रचली आहे. तुला माहितीये मी या गोष्टींवर विश्वास ठेवत... देवावर तर आहे. आता या कागदाच्या तुकड्यांमध्ये देव आला तरी कुठून? ज्या साईबाबांसाठी तुम्ही समन्स आणि वॉरंट पाठवले, शिर्डीचे लोक त्यांना भगवंतच मानतात. मूर्खांची कमतरता नाहीये हिंदुस्थानात. जेव्हा तू मुलांबरोबर माहेरी जाशील ना, तेव्हा मी स्वतः शिर्डीला जाईन त्या साईबाबाची चौकशी करायला. कागदाचे तुकडे जाळून तो माझी दिशाभूल करतोय का? माळी, बघा तो समोर कोण आहे? हा माझा भास होता की खरंच कोणी होतं? जर होतं तर कोण होता काय माहिती. अज्ञानामुळे जे मला ओळखत नाहीत त्यांना मी ज्ञानाचा साक्षात्कार करवतो.
ते लोक धन्य आहेत, भाग्यशाली आहेत, जे माझ्या सर्वव्यापी रूपाशी परिचित आहेत. जशी भक्ताची निष्ठा आणि भाव असतो, त्याप्रमाणे मी माझ्या भक्तांची मदत करतो. सबका मालिक एक. सुनबाई, आता तू लवकर निघ. जेव्हापासून तू तुझा भास सांगितलायस, आम्ही सगळे खूप बेचैन आहोत. साईबाबांची परवानगी घेते. साईबाबांची परवानगी? साईबाबांच्या परवानगीशिवाय झाडाचे पान पण हालत नाही बाबा. साईबाबा देव आहेत, ईश्वर आहेत, भगवंत आहे. साईबाबांचा आशीर्वाद सोबत असेल तर चिंता करायची काही गरज नसते. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. मी माझ्या पतीकडे चालले आहे, त्यांची सेवा करायला. तुमचा आशीर्वाद मला नेहमी माझ्यासोबत हवा आहे. तुम्ही अनेक वेळा सांगितले आहे, जशी भक्तीची निष्ठा आणि भाव असतो, त्याच प्रकारे तुम्ही भक्तांची मदत करता. मलाही मदत करा. माझ्या पतीला क्षयाच्या आजारापासून वाचवा. तुम्ही माझे आयुष्य माझ्या पतीला द्या आणि त्यांना वाचवा. साईबाबा, ही आपल्या सासरी आलेल्या तुमच्या मुलीची मागणी आहे, जी तुम्हाला पूर्ण करावीच लागेल. मी माझ्या पतीबरोबर तुमच्या दर्शनाला येऊ इच्छिते, पण जर तुमची कृपा झाली तरच. नाहीतर माझा हा तुम्हाला शेवटचा नमस्कार. स्वीकार करा. सुखधाम धनधाम, गुणधाम यशधाम, ओ भक्तवत्सल दीनबंधू बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम, साई बाबा तुझे प्रणाम. बाबा, बाबा, हा, काय झालं बाबा? आज तुम्ही उदास का बसलायत? मी माझ्या भक्तांचे अश्रू नाही पाहू शकत. मी इथे सगळ्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसायला आलो आहे. पण मी काय करू? मी असहाय्य आहे श्यामा. आपल्या भक्तांच्या ओठांवर हसू परत आणायला मी काहीच नाही करू शकत.
साईनाथ, तुम्ही कृपा केलीत तर तुमच्या भक्ताच्या ओठांवर हसू नक्कीच येईल. भविष्यात पाहतो तेव्हा कळतंय की माझ्या भक्ताला हसण्याची संधी नाही मिळणार. म्हाळसापती, नाही मिळणार. बाबा, तुम्ही त्यांचे नशीब बदलून टाका. हो साई. मी नशीब नाही बदलू शकत लक्ष्मी बाळा. तो भगवंत पण नाही बदलू शकत. माणूस आपल्या कर्माने आपले नशीब बदलू शकतो. म्हाळसापती, जेव्हा मुलगी आपल्या सासरी जाते तेव्हा जी मनोदशा एका बापाची असते ना, तशीच दशा आता माझी आहे. माझ्या मुलीने मला नमस्कार केला आणि मी तिचा नमस्कार स्वीकारही करू शकत नाही. माझा घातलेला हा मातीचा अंगरखा मला परत परत ही जाणीव करून देतोय की या शरीराच्या काही मर्यादा आहेत. आता ही मर्यादा तुटेल श्यामा. डोळ्यातून अश्रू नाही, लावा येईल लावा. भावनांचा उद्रेक होईल. आता उलथा पालत होईल. म्हाळसापती, आता जग बघेल. आता देवाला पण विचार करावा लागेल की त्याला भक्तांचे कल्याण करायचे आहे की वाईट. सबका मालिक एक. अरे बापरे, अरे लवकर पळा बाळा. अरे साप राजेंद्रचे बाबा. आई, आई. बाबा, कुठे होतास तू? आई, बाबा कुठे आहेत? बाबा. अचानक एवढा जोरात वारा. असं वाटतंय की जवळपास कुठेतरी वादळ आलंय.
हा अपशकुन आहे. माझे दादा ठीक नाहीयेत निर्मला. माझे दादा ठीक नाहीयेत. तुम्ही असा का विचार करता? हे बघा, हा तुमचा भ्रम पण तर असू शकतो ना. निसर्ग नेहमी चांगल्या वाईटाचे संकेत देत असतो. माणसाने ते समजून घेतले पाहिजेत. आरसा फुटला. हा मला घाबरवतोय. माझ्या दादा वहिनींवर तर काही. हे सगळं माझ्यामुळे होतंय. पैशांच्या मोहात माझ्या आई समान वहिनीचा आणि दादांचा गुन्हेगार झालोय. बाबा, तुम्ही माझ्या दादाला कितीतरी वेळा दर्शन दिले आहे आणि मला पण तुमचा साक्षात्कार झालाय बाबा. माझी तुम्हाला प्रार्थना आहे की तुम्ही माझ्या दादांचे रक्षण करा. गुन्हेगार मी आहे बाबा. जी शिक्षा द्यायची आहे ती मला द्या, पण माझ्या दादाचे रक्षण करा बाबा. माझ्या दादांचे रक्षण करा बाबा. माझ्या दादांचे रक्षण करा बाबा. अरे बाबा, काय झालं तुम्हाला? बाबा काय झालं? उठा ना, उठा ना बाबा, मदत कर बाबा, उठा ना. आयुष्यात किती चढ उतार येतात. खूप वादळांना तोंड द्यावं लागतं. माणसाला आपल्या आयुष्यात वेळ माणसाची श्रद्धा आणि देवावरच्या विश्वासाला डळमळीत करते. वाईटातल्या वाईट परिस्थितीत ज्याचा विश्वास, ज्याची श्रद्धा देवावरून नाही हालत, तोच खरा भक्त आहे. त्याच्यावर देवाची कृपा होते. डोळे उघडा बाबा. मी कुठे? डोळे उघडा. तुम्ही कोण आहात? तुम्ही हे काय बोलताय तुम्ही? मी मनीषा, तुमची पत्नी. मी तुमचा मुलगा बाबा, राजेंद्र. मनीषा, राजेंद्र, माझी पत्नी, माझा मुलगा. हे काय झाले? मला काही दिसत नाहीये. हे काय बोलताय तुम्ही? माझ्या डोळ्यांसमोर अंधारच अंधार झालेला आहे. मला काही दिसत नाहीये. मनीषा, राजेंद्र, मी आंधळा झालोय. बाबा, मला काही दिसत नाहीये. मी आंधळा झालोय मनीषा. राजेंद्र, बाबा, मी आंधळा झालोय मनीषा. टांगा आलाय आपल्यासाठी. हो चल. मुलांनो, पुरे. अच्छा ऐक, तिथे पोचता शिपायाला परत पाठव. तुम्ही पण बरोबर आला असतात तर. मी कसा येऊ शकतो? मला तर साईबाबाचा निवाडा करायला शिर्डीला जायचंय. साईबाबांचा निवाडा तुम्ही करणार का? मॅजिस्ट्रेट आहे मी. साईबाबा तर न्यायाधीशांचे न्यायाधीश आहेत. हे बघ, खूप उशीर होतोय आणि तसं पण अंधार पडायच्या आधी तुम्हाला पोहोचलं पाहिजे तिकडे. आणि मुलांनो, तिथे पोहोचून जास्त दंगा करू नका. नाही करणार बाबा. पण आम्हाला तुमची खूप आठवण येईल बाबा. अच्छा, मला पण तुमची खूप आठवण येईल. ओके, जा.
माळी आलो इकडे साहेब. ये. हा हा फकीर आत कसा आला? फकीर कुठे आहे साहेब? अरे समोर दिसत नाही तुला? नाही साहेब, इथे तर कोणी दिसत नाही आहे साहेब. मला असा भास का होतोय? काही फायदा नाहीये. ही अख्ख्या धनाची पुरचुंडी थंड्या पाण्यात बुडवून बुडवून डोळ्याला लावूनही काही फायदा होत नाहीये मनीषा. काही फायदा होत नाहीये. माझ्या डोळ्यांची दृष्टी परत येत नाहीये. मी आंधळा झालोय मनीषा. मला काही दिसत नाही. बाबा हे का उठून चालायला लागलात तुम्ही? मनीषा, राजेंद्र, मनीषा, मी खरंच आंधळा झालोय का? का असे बोलता? आपण मोठ्यातल्या मोठ्या डोळ्यांच्या डॉक्टरला दाखवू. तुम्हाला परत दिसायला लागेल. हो हो बाबा, तुम्हाला परत दिसायला लागेल. मला एकदा बाबांच्या जवळ घेऊन चला. मला एकदा बाबांच्या जवळ घेऊन चला. मला बाबांना पाहायचं आहे. ते इथे आले तरी मी त्यांना पाहू शकणार नाही. मला बाबांकडे घेऊन जा. बाबा रे, तू मला पाहू शकतोस रामलाल. बाबा कुठे आहेत बाबा? बाबा कुठे आहात तुम्ही? आपल्या मनात डोकाव रामलाल. मी तिथे आहे. साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. मला कुठे शोधायची गरज नाहीये. मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. बाबा हे बघा मुलांनो, जास्त दंगा करू नका हा. आजी तुम्हाला बघून खूप खुश होईल. मुलं तर आता अर्ध्या रस्त्यात पोहोचली असतील. खात्री आहे तुला? तू अजून इथेच आहेस? हो, मी तर नेहमी सगळीकडे प्रत्येक ठिकाणी असतो. देव मानतो स्वतःला? तुला काय दिसतोय? एक ढोंगी. न्यायाधीश आहेस. साक्षी पुराव्याशिवाय असा निर्णय कसा घेशील? तू इथे कशाला आलायस? जिथे माझी गरज असते तिथे मी पोहोचतो. हो, जादूगर आहेस? मी नाही, तो. अच्छा, तर असंच बोलून तू सर्व लोकांना आपल्या जाळ्यामध्ये फसवतोस? मी तर त्यांना रस्ता दाखवतो जे जगाच्या चक्रव्यूहात अडकतात. मी तुला पण मार्ग दाखवायला आलो आहे.
तू तुझ्या बायको आणि मुलांना परत बोलाव. आजचा दिवस त्यांच्यासाठी शुभ नाहीये. तुला कसं माहिती? मला सगळे माहीत आहे. जेव्हा तुझ्या मुलांना माहीत होईल की त्यांच्यावर येणाऱ्या संकटाबाबत तुला माहीत होते, तरी पण तू त्यांना वाचवायला काहीच केलं नाहीस, तर त्यांचा विश्वास तुझ्यावरून उडेल. एक एक क्षण तुझ्या मुलांवर आणि पत्नीसाठी कठीण आहे. येस सर. तुम्ही मला बोलावले सर. काही समस्या आहे का सर? इथं कोणी आहे? तुला दिसत नाहीये का? नाही, तिथे तर कोणीच दिसत नाही सर. ते ठीक आहे. तू 2-4 साथीदारांना घेऊन जा आणि माझ्या कुटुंबियांना सही सलामत घेऊन ये. आता जा लवकर. सर. हलू नका. बापरे. तिथेच बसून राहा. हलू नका. हुशारी दाखवू नको, नाहीतर एकेकाची मान छाटून टाकेन. नाही, आम्ही काही नाही बोलणार. आमच्याकडे जे काही आहे ते घ्या. माझ्या मुलांना सोडून द्या. खेचून घ्या सगळे दागिने लवकर. पोलीस. पळा. बाबा. अरे ये बाळा. आलेले ये. बाळा, सगळं ठीक आहे ना? रस्त्यात काही नाही झालं बाबा. तो बिल्लो आमच्यावर कुऱ्हाड चालवण्याआधीच इन्स्पेक्टर काका आले. मी तर त्यांना रस्ता दाखवतो जे जगाच्या चक्रव्यूहात अडकतात. तू तुझ्या बायको आणि मुलांना परत बोलाव. आजचा दिवस त्यांच्यासाठी शुभ नाहीये. तुम्ही नेहमी सावध असता ना, म्हणूनच आम्ही सगळे वाचलो. जा मुलांनो, खेळा. जा जा. किती प्रेम करता तुम्ही आमच्यावर. तुमचं प्रेमच आमचं सुरक्षा कवच आहे. मॅजिस्ट्रेट साहेब. हा. तुम्हाला बिल्लोची माहिती कोणी दिली? ते एका फकीराने. एका फकीराने? चला. डॉक्टर साहेब, तुम्ही काही सांगितलं नाही? डॉक्टर साहेब, मला एकदा बाबांना पाहायचं आहे. डॉक्टर साहेब.
फक्त एकदा मला मला फक्त एकदा बाबांना पाहायचं आहे. फक्त एकदा. जो मनापासून देवाची भक्ती करतो, देवाचं दर्शन करू इच्छितो, देव त्याला कधीच निराश करत नाही. अशा भक्तांचा आणि देवाचा साक्षात्कार होतच असतो. डॉक्टर साहेब, तुम्ही काही बोलत का नाही? हे पहा, रामलालजींच्या डोळ्यांना आतून मार लागलाय. मी ही औषधं लिहून दिली आहेत. दर 2 तासांनी 2-2 थेंब त्यांच्या डोळ्यात घालत राहा. आणि हो, 3 दिवसांनी तपासणीसाठी घेऊन या. डॉक्टर साहेब, मी परत पाहू तर शकीन ना? लगेच नाही. त्यासाठी पूर्ण उपचार घ्यावे लागतील. उपचार घ्यावे लागतील? पूर्ण उपचाराला किती पैसे लागतील डॉक्टर साहेब? 200 रुपये लागतील. मी व्यवस्था करीन डॉक्टर साहेब, काहीही करून व्यवस्था करीन. पती पत्नी एक दुसऱ्याचे खरे आणि चांगले मित्र असतात. कारण दोघांचं सुख दुःख एकच असतं. दोघे एकमेकांसाठीच जगतात. अशी मैत्री कुठे मिळणार? जेव्हा दोघांपैकी एकाला ठेच लागते तर दुसऱ्याला वेदना होते, आणि एकाला आनंद झाला तर दुसऱ्याला आनंद होतो. कुठे असते अशी मैत्री? असे पवित्र नाते देवालाही आनंद देते. सबका मालिक एक. बाबा, तुम्ही सगळे इथे? पत्नीला आपल्या पतीला भेटण्यापासून कोणी थांबवू शकता का दीनानाथजी? अच्छा, तर तू आहेस या सगळ्याच्या मागे. जा, चालतो इथून. तुम्ही स्वतःला का कष्ट देताय? बोलून तुम्हाला त्रास होईल ना? मी सांगतोय, जा इथून लगेच. मी तुमची सेवा करायलाच इथे आली. मरायचे आहे तुला? माझ्या आयुष्यावर प्रेम आहे. या आश्रमात जीवन नाही, मृत्यू आहे. आपल्या बरोबर माझ्या आई वडिलांना पण मारायचं आहे का तुला? मला असं का वाटेल? आणि तुम्ही असे अशुभ का बोलताय? मला अशुभ टाळायचे आहे म्हणून सांगतोय, तू जा इथून. तुमची काळजी घेणं हाच माझ्या आयुष्याचा उद्देश आहे. जन्मजन्मांतरात साथ देण्याचं वचन दिलं आहे आपण. या जन्मात मी तुमची सोबत केली नाही तर पुढच्या जन्मात मी तुमची साथ कशी देणार? मी तुम्हाला हात जोडते. तुम्ही मला इथेच तुमच्या जवळ राहू द्या. तुम्हीच माझे जीवन आहात. डॉक्टर, नर्स, डॉक्टर. काय झाले दीनानाथ? हिला इथून बाहेर काढा. हिच्याशी माझे काही नाते नाही. पण ही माझी पत्नी नाही आहे. मला नाही वाटत की ही माझ्या बरोबर राहावी. काढून टाका हिला इथून. काढून टाका हिला इथून.
मला इथे राहू द्या. मला माझ्या नवऱ्याची सेवा करू द्या. मला यांच्या जवळ राहू द्या. जा इथून. बाबा, आता तुम्ही पुन्हा इथे कधीच येऊ नका. आई, मला माफ कर. दोघेला एकटे सोडा प्लीज प्लीज. मला माफ कर मंजुळा. मी माझ्या बरोबर तुझे पण आयुष्य उद्ध्वस्त नाही करू शकत. मला माफ कर. हे दिव्य प्रेम आहे. अशा प्रेमात वासना नसते, असते समर्पणाची भावना. आपले कर्तव्य पूर्ण करण्याची आस. कारण जिथं प्रेम आहे तिथं समर्पण आहे. जिथं प्रेम आहे तिथे कर्तव्य पूर्ती आहे. जिथं प्रेम आहे तिथं ईश्वर आहे. ज्यांना प्रेमाचा साक्षात्कार झाला त्यांना जणू ईश्वराचा साक्षात्कार झाला. सबका मालिक एक. चल, जे झालं ते चांगलंच झालं. आता घरी चल मंजुळा. नाही, आता हेच माझं घर आहे. वेडेपणा करू नकोस मुली. बाबा, काय शरीर आणि प्राण दोन्ही एक दुसऱ्यापासून वेगळे राहू शकतात? नाही ना. मग मी माझ्या पतीपासून वेगळी कशी राहू शकते? हा, अगं मुली, पण दीनानाथ तुला आपली पत्नी नाही मानत. ते जोपर्यंत मला आपली पत्नी मानत नाहीत तोपर्यंत मी इथेच पडून राहीन. तुम्ही जा इथून. आणि मला माझं एकटं सोडून द्या. प्रेमात ती शक्ती आहे जी आगीचा सागर पार करण्याचीही हिम्मत देते. हे जग काय आहे? आगीचा समुद्रच तर आहे. आणि या आगीच्या सागराला तोच पार करू शकतो जो खरा प्रेमी आहे. सबका मालिक एक.